हॅलो व्ह्यूवर्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर इथे आम्ही चाललो आहे गणपती घ्यायला. आता वाजले आहेत रात्रीचे 11. तर तुम्हाला वाटेल की रात्रीच्या 11ला कुठं चालले हे? पण इकडे बडोद्यात आहे ना, रात्रीच्या वेळेलाही खूप गजबज असते आणि बाजार भरलेला असतो. आमचे गणपती बाप्पा सिलेक्ट झाले, घेतले गेलेत आणि आता त्यांना लाल कापडाने झाकूनही टाकले. तुमच्यासमोर मी रिव्हील करते. गणपती बाप्पा मोरया. हे आहेत आमचे सुंदर असे गणपती. खूपच सुबक अशी मूर्ती घेतली आहे आम्ही. दोन जवळपास सारख्या मूर्ती होत्या, कलर डिफरन्स होता. हे पण होते गुलाबी कलरचा फेटा असलेले, ते सुद्धा आवडले होते. आणि हे ब्लू कलरच्या फेट्यावाले, तर आम्ही हे सिलेक्ट केले. हे सुद्धा खूप सुबक होते. पण माहीला आणि यांना पण तेच आवडले गणपती. आम्ही लवकरात लवकर गणपती सिलेक्ट करून बुक करून टाकले, म्हणजे घेऊनच घेतले. कारण तिथे खूप गर्दी होती आणि लोक पटापट गणपतीच्या मूर्ती निवडत होते आणि घेऊन जात होते. अजून आमचं असं एक होतं की मातीचीच गणपतीची मूर्ती आम्हाला घ्यायची होती, POPची नव्हती घ्यायची. त्याच्यामुळे ऑप्शन त्या ठिकाणी थोडे कमी होऊन जातात. या सगळ्या ह्यांच्याकडे ना मातीच्या मूर्ती बघा, ही पण किती सुंदर आहे, बाल गणेश मूर्ती. तर खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या यांच्याकडे. तर इथे हा पहिला स्टॉल नव्हता. आम्ही खूप फिरत इकडे आलो होतो. जवळपास 5-6 स्टॉल फिरल्यानंतर आम्ही इकडे मूर्ती सिलेक्ट केली. मूर्तीसोबत इथे फोटो काढून घेतला. फोटोच्या बदले झालं काय की व्हिडिओचं दिलं होतं आणि ते जे आहेत त्यांना काही समजतच नव्हतं कसं काढायचं. तर मूर्ती जी आम्ही सिलेक्ट केली ती 2.25 फूटची आहे आणि या मूर्तीचं वजन खूप होतं, म्हणजे 20 किलोपेक्षाही जास्ती होतं वजन. त्याच्यामुळे खूप सांभाळून घरी आणायला लागली, कारण मातीची मूर्ती तर जास्ती सांभाळायला लागते, ती तुटायची भीती असते. आणि कारमध्ये आणली आम्ही मूर्ती, कारण पाऊसही पडत होता मधून. तर कारमध्ये आणल्यामुळे पाऊस मूर्तीवर काही पडला नाही. इथे मी गणपतीचं स्वागत करते, पाणी टाकून आणि फुलांच्या पाकळ्याही टाकत जात होती. मी एकटीच हे करत होती आणि माही व्हिडिओ काढत होती आणि आईंनी स्वागताची तयारी करून ठेवली होती. ताट वगैरे सजवून ठेवलं होतं. मी ॲक्च्युली साडी घालून खूप छान तयार झाली होती, पण रात्र झाला आणि घरातली कामं जेव्हा करत होती तेव्हा आम्ही बांगड्या काढून ठेवल्या होत्या. आम्ही घरी गणपतीची मूर्ती आणली तेव्हा जवळपास 12:30-1 वाजले होते रात्रीचे. पण गणपतीची मूर्ती आम्हाला एकदम छान भेटली आणि घरी गणपती बाप्पा आले म्हणून सगळे आनंदात होते. इथे आई रुहीला घेऊन उभे आहेत आणि मी आरतीचं ताट घेऊन इथे गणपती बाप्पांची पूजा करते. इथे ओवाळती आहे पाणी आणि पाणी ओवाळल्यानंतर पोळीसुद्धा ओवाळून टाकली. गणपती बाप्पांचं स्वागत झाल्यानंतर ही मूर्ती ठेवायसाठीचे टेबल आहे ते आम्ही ऑलरेडीच उतरवून ठेवलं होतं आणि स्वच्छ करून ठेवलं होतं. आता प्रवेश झाल्यानंतर गणपती बाप्पांना तिथेच विराजमान करायचं आहे. मी गणपती बाप्पांजवळ रात्री पाण्याचा ग्लास आणि फ्रूट्स ठेवले होते. गणपती बाप्पा मोरया. तर इथं दुसऱ्या दिवशी आम्ही तयारी करतो आहोत सगळे. डेकोरेशनचं तर हे रेडीमेड आणलंच होतं, ती आम्ही टेबलला साडी पहिले लपेटली आणि मग त्याच्यावर डेकोरेशन केलं. इथे माही गणपती ओपन करत आहे आणि मी पटकन पळाली त्यांच्या पाया पडायसाठी. इथून आमच्या तयारीची सुरुवात झाली. सगळ्यात पहिले गणपतींना बसवू, तर त्यासाठी पाट रेडी केला. पाटावरती लाल कापड लपेटलं आणि ते व्यवस्थित ठेवलं स्टँडमध्ये. त्यानंतर मिस्टरांनी गणपती उचलून त्यांना व्यवस्थितरीते स्थापन केलं. तर पहिले हे जे दिसतंय व्हिडिओमध्ये लाकडाचं टेबल, पहिले हे डिसाईड केलं होतं, पण गणपतीच्या मूर्तीचं वजन जास्त आहे त्यामुळे आम्ही कॉफी टेबल जो आमचा पुढे असतो त्याच्यावरती स्टोन आहे, त्याच्यामुळे ते हेवी वजन हँडल करू शकतं, त्यामुळे हे टेबल आम्ही घेतलं. आणि झालं काय की खूप पाऊसही पडतो आहे आणि जिओचं आमचं इंटरनेट जे आहे ते अचानकरित्या बंद पडलं. मग त्याची मी कंप्लेंट ऑलरेडीच करून ठेवली होती. तर जिओवाले भाऊ पण रिपेअरिंगसाठी आले होते. ते सुद्धा घरामध्ये ये जा त्यांचीसुद्धा चालू होती एका बाजूला आणि आमची तयारी चालू होती आरतीसाठीची. मला तर सुट्टीच नव्हती गणेश चतुर्थीची, त्यामुळे मी पहिलेच सुट्टी ठेवून दिली होती, कारण मला माहिती होतं की तयारीत आणि गणपती स्थापन करण्यात
आरतीसाठी सगळ्यासाठी वेळ लागेल आणि पहिल्या दिवशी थोडा जास्तीच वेळ लागतो, सगळं सेट करायचं असतं. गणपतींची स्थापना झाल्यावर मी कलश स्थापना करायला लागले आणि त्यानंतर मग ह्या मोठ्या गणपतींसमोर आमच्या घरचे जे लहान गणपती आहेत ते ठेवले. त्यांच्या आजूबाजूला रिद्धी सिद्धी मांडले. रिद्धी सिद्धींना हळद कुंकू लावले. गणपतींची पूजा केली. मिस्टरांच्या साईडला कॉल चालू होते ऑफिसचे. इथे मी जनोई ओपन करते. इकडे जनोई जोटा म्हणतात. हे पण आम्ही रेडीमेडच आणलं होतं. घरी पण करू शकतो, पण घरी करण्यात काय वेळ खूप जातो आणि आपल्याला टायमाचं इथं महत्त्व आहे. वेळेवरती स्थापना झाली पाहिजे. तर दुपारच्या 1 वाजेपर्यंत मुहूर्त होता. इथे मी ही फळांची बास्केट रेडी केली. 5 प्रकारचे फळं इथे गणपतीसाठी आणलेत. माझ्या रुईने तुम्हाला भेट दिली मध्येच. यावर्षी गणपती बाप्पांना पूजेचं ताट आणि ही बास्केट फळांची हे नवीनच होतं कोरं. हा मोतीचूरच्या लाडूंचा प्रसाद आम्ही दिला गणपती बाप्पांना आणि मोदक जे ते मी अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचे ठरवले. इथं गणपतीच्या बॅक साईडला लाल नेटचं कापड जे आहे ते लावून घेतलं. पहिले पण नेटचं कापड लावलं, पण काय की गणपती बसवायचे होते आणि ते बॅक साईडनेच बसणार होते व्यवस्थित. त्यामुळे मग ते कापड काढून घेतलं. गणपतींची स्थापना पहिले केली आणि परत कापड लावलं. मग इंटरनेट चालू झाल्यामुळे आम्ही मग टी व्हीवरती छान प्रकारे आरती लावली. आणि यामाहाचं म्युझिक सिस्टीम आहे आमच्याकडे. मी काही इथे ॲडव्हर्टाईज करत नाही आहे, पण आमच्या घरी ते आहे आणि त्यातनं खूप मस्त आवाज येतो. तर त्याच्यावर आम्ही आरती लावली. इथे आईंनी सर्व पहिले पूजा करून घेतली गणपती बाप्पांची. एका जणाला रुहीकडे सुद्धा लक्ष द्यायला लागत होतं, म्हणून मग आई मोस्टली रुहीजवळच थांबत होत्या. ती अशी झोपण्यात होती, तर तिला झोपूनच आम्ही आरती करणार होतो. मधून पाऊसही पडतच होता. या व्हिडिओमध्ये ना लेफ्ट हँडने आम्ही करतो आहे असं दिसतं आहे, पण ॲक्च्युली आम्ही राईट हँडनेच केलेलं आहे सगळं. बघा इथे कलशाचा नारळ मी तुम्हाला दाखवते. या रीतीने स्वस्तिक काढून आणि त्याला लाल धागा गोटा गुंडाळला आहे. आता हे कलश आहे त्याला कुंकूचे 5 बोटं उडले आहेत. त्याला पण लाल धागा जोटा जो आहे तो लावला आहे आणि त्याच्यानंतर आता वरती कलशाची स्थापना होईल. या प्रकारे पूजेची थाळी, हार वगैरे सगळं सेट करून ठेवलेलं आहे इथे गणपती बाप्पांसाठी, म्हणजे सगळं पटापट होईल. बघा इथे सगळं सेट करून टाकलं. आता बरीचशी तयारी सकाळी लवकर आंघोळी करून लवकर केली. त्याचा तो बेनिफिट झाला की आम्ही 12 वाजेच्या आतच आम्ही स्थापना करून आरती करायचं ठरवलं होतं. ते आमचं व्यवस्थितरित्या झालं. इथे आम्ही सगळ्या पूर्ण परिवाराने आरती केली. रुही यावेळेला झोपलेली होती. रुही झोपल्यामुळे आमची आरती एकदम व्यवस्थित झाली. सगळे मेंबर प्रेझेंट होते. पूजेच्या थाळीतही आईंनी स्वस्तिक काढलं होतं कुंकूने. कलश स्थापनेची मस्त माहिती आमच्या वर्षाताईंनी सांगितलेली आहे खूपच छान रीतीने. तर तो व्हिडिओसुद्धा बघा, शॉर्ट्समध्ये आहे तो व्हिडिओ. आणि बघा इथे आमचे गणपती बाप्पा विराजमान झाले. खूपच छान रीतीने आरतीसुद्धा झाली आहे. आम्ही 2 भाज्या, वरण भात आणि पोळी असा मेनू केला होता या दिवशी. तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर बाय बाय.